नमस्कार श्रोतेहो, पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या इन्फिनिटी 90.4 FM या कम्युनिटी रेडिओवरती मी प्राध्यापक निखिल जनार्दन सुरवाडे आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. आपल्या या इन्फिनिटी 90.4 FM वरती आपण काही दिवसांपूर्वीच आपले संस्थेचे जे पासआउट विद्यार्थी असतात त्या विद्यार्थ्यांसाठी आपण ते सध्या काय करतात या टायटलने आपण आपला पॉडकास्ट हा सुरू केलेला आहे. आणि मला सांगताना अत्यंत आनंद होतोय की हा आपला चौथा पॉडकास्ट असेल, ज्यासाठी आपल्याला आपल्या संस्थेमधून शिकलेले श्री प्रवीण रामदास रंदाळे हे 2021 साली आपल्या कॉलेजमधून पासआउट झालेले आहेत. त्यांचं वेळ आपल्याला आज भेटलेला आहे. सध्या यूट्यूबवरती भरपूर त्यांचं नाव गाजतंय. महाराष्ट्रभर 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांच्या कम्युनिटीमध्ये ते टीचिंग शिकवणीचं काम हे करतात ऑनलाईन माध्यमातून. तर आज आपण त्यांच्याशी दिलखुलास गप्पा मारणार आहोत. आणि सर्वप्रथम मी प्रवीण तुझं स्वागत करतो या पॉडकास्टसाठी. थँक्यू सो मच. तर प्रवीण सरांचं किंवा प्रवीणचं थोडक्यात आपण माहिती तुम्हाला सगळ्यांना सांगतो. प्रवीण हा जळगाव जामोद इथून शिकलेला लहानाचा मोठा झालेला मुलगा आहे. जळगाव जामोद मध्येच त्याने 10वी केलं. त्यानंतर गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक खामगाव इथून त्याने डिप्लोमा पूर्ण केला आणि नंतर डायरेक्ट सेकंड इयर थेट द्वितीय वर्षासाठी त्याचं ऍडमिशन हे पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय PCCOE या कॉलेजमध्ये त्याचं ऍडमिशन झालेलं. आणि 2021 साली त्याने ग्रॅज्युएशन पूर्ण करून त्याचा हा सध्या तो काय करतोय याचा प्रवास हा त्याने सुरू केला. तर या प्रवासामध्ये भरपूर अप्स आणि डाऊन्स, खाचखळगे, त्रास, मेहनत त्याने बघितलेली आहे. तर त्याचा हाच प्रवास आज आपण जाणून घेऊयात आणि त्याच्याशी काही प्रश्न विचारून आपण हितगुज करूयात. तर सर्वात पहिला प्रश्न प्रवीण, आपलं बॅक स्टेज थोडं डिस्कशन झालं की PCCOE मध्ये तुझं ऍडमिशन जेव्हा झालं त्यानंतर काही वर्षातच आपल्याकडे लॉकडाऊन लागलं, कोरोना आलेला. 2020 मध्ये. तरी मी प्रश्न विचारणार तुला की तुझ्या PCCOE मधल्या काय आठवणी आहेत? भरपूर आहेत सर. म्हणजे एक तर माझा ना ट्रुली म्हणजे मी जेव्हा पॉलिटेक्निकला ऍडमिशन घेतली तेव्हा माझी कंडिशन अशी नव्हतीच की मला ऍक्च्युअली इंजिनिअरिंगकडे जायचंय. मला फक्त कोणीतरी असं सांगितलं होतं की पॉलिटेक्निक करून घे, त्यामुळे लवकर जॉब लागतो. आणि या एका सेंटेन्समध्ये मी पॉलिटेक्निकला ऍडमिशन घेतली. बट तिथं गेल्यानंतर ना मला थोडं इंटरेस्ट इंजिनिअरिंगकडे कमी होता, बट एज्युकेशनकडे जास्त इंटरेस्ट होता. म्हणजे मला मॅथमॅटिक्स सब्जेक्ट आवडायला लागला. आपले सॉम सब्जेक्ट येते, कॅल्क्युलेशन, पॉवर मधील कॅल्क्युलेशन हे जास्त आवडायला लागले. पण अभ्यास छान झाला, तिथं टॉप केला. नंतर तिथून PCCOE ला आलो, कारण आपल्याला माहिती आहे की PCCOE ला लवकर ऍडमिशन मिळत नाही. मी आपल्या अमरावती डिव्हिजन मध्ये मला त्या टाइमला सगळ्यात जास्त पर्सेंटेज असतील. स्टील मी PCCOE चा लास्ट विद्यार्थी होतो लागलेला आमच्या बॅचचा, कट ऑफ आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे. आणि त्यानंतर ना इथं आल्यानंतर मला एक गोष्ट समजली की इथं कॉम्पिटिशन आहे. कारण आपल्या विदर्भामध्ये त्या साईडला ह्या गोष्टी नसतातच. मुलांना ह्या गोष्टी माहितीच नाही. मला इथं आल्यानंतर सगळ्या मुलांसोबत डिस्कशन झालं, सगळ्या गोष्टी माहिती पडायला लागला की हा इंग्लिशची गरज पडेल. सोबत सोबत बाकीच्या तुम्हाला सोशल लाईफ असायला हवी, कारण तुम्ही इंस्टाग्राम या गोष्टीमध्ये ऍक्टिव्ह असायला पाहिजे. आणि मला इथून पहिल्यांदा एक आपल्या तिथं तुम्ही एक गेस्ट लेक्चर हे केलेलं, एक युट्यूबर आले होते. मी तिथं बघितलं की एक युट्यूबर आहे, तो व्यक्ती पण इंजिनियर्स होता. त्या व्यक्तीसोबत फोटो काढण्यासाठी ना एक खूप मोठी गर्दी झाली होती. मी ते बघितलं की ह्या व्यक्तीने असं काही केलंय की याच्यासाठी एवढी गर्दी होते, क्राऊड होत आहे. सर्व इंजिनियर जे मुलं आहे आपले सगळे इथं एवढे टॉपचे मुलं आहे, हे सगळे मुलं त्या व्यक्तीसोबत फोटो काढण्यासाठी 1 तास लाईन मध्ये लागले होते. तिथून मला होतं की मला जे येते ते मी करणारच आहे. मला आवड होती आधीपासून टीचिंग मध्ये, मला टीचिंगच करायचं आहे. पण तेव्हा मी स्वप्न पाहिलं होतं की नाही काही झालं चालते, मी टीचिंग करेन. पण एक दिवस ना मला ही गोष्ट पाहिजे, मी पण युट्यूबला टीचिंग करेन. मला पण ही गोष्ट लागेल की माझ्यासाठी पण एक दिवस लाईन लागेल आणि मुलं माझ्यासाठी फोटो काढायला येतील. ते स्वप्न साकार होताना आपल्याला दिसते. आणि तुझ्या कॉलेजच्या आठवणीचा प्रश्न मी विचारला, पण एक आठवण मला आठवते. स्टँडअप कॉमेडी तू करायचं बोलते आपण कॉलेजला असताना, विद्यार्थी असताना. तुमच्या फेअरवेलच्या वेळची ती आठवण एक माझ्याकडे आहे की तू स्टँडअप कॉमेडी तेव्हा उत्तम प्रकारे. तेव्हा कॉलेजमध्ये असताना ते आणखीन होतं की त्या टाइमला स्टँडअप कॉमेडी खूप चालायची. मी पण ट्राय केलं होतं. मी 2 ठिकाणी परफॉर्म केलं, एक मेकॅनिकल फेअरवेल आणि त्यानंतर मला इलेक्ट्रॉनिक फेअरवेल साठी पण हे केलं होतं. आणि ते खूप छान चाललं होतं. पण त्यानंतर लॉकडाऊन मध्ये आयुष्यात सगळे जोक संपले असं वाटतं मला. आणि त्याचा मला फायदा झाला सर, कारण ना आताची जी मुलं कनेक्ट होत आहे ना, हे युट्यूबला बरेचशी मुलं आहे ना, ते फक्त आता आजकाल ना फक्त टीचिंग करून जमणार नाहीये. कारण युट्यूबला मुलं एंगेज ठेवायला लागतात, ते एंगेजमेंटसाठी जोक लागतात. आणि ते जोक्स ना मला ते स्टँडअप कॉमेडी
तिथले जोक्स सगळे इथं का चालतात आणि खूप चांगल्या प्रकारे चालतात ते जोक्स. शिकत असतानाच तुझा युट्यूबचा पाया हा बऱ्यापैकी पक्का झाला असं आपण सांगू शकतो. ठीक आहे, पुढे पॉडकास्ट मध्ये पुढे जात असताना आपल्या पॉडकास्टचं जे टायटल आहे ते सध्या काय करतात, तर त्यालाच अनुसरून प्रश्न विचारतोय. तर तू सध्या काय करतोय याबद्दल थोडक्यात किंवा तू एलॅबरेट केलं तरी चालेल, माहिती तू देऊ शकतो. चालेल. मी सध्या ऍज अ युट्यूब फॅकल्टी म्हणून वेदांतू मध्ये जॉब करतोय. जॉबच म्हणावं लागेल, कारण 1 वर्ष आधी मी स्वतःचं युट्यूब चॅनल सुरू केलं होतं आणि त्यामध्ये 10 महिने खूप मेहनत केली. थोडं ग्रोथ मिळाली. त्यानंतर वेदांतूने मला रीच केलं की आपण सोबत काम करूया आणि तेव्हापासून माझी ग्रोथ जी होती ती एक्सपोनेन्शियली वाढली खूप जास्त. गेल्या 2 महिन्यात आम्ही जवळपास 1.5 लाख सबस्क्रायबर गेन केले वेदांतू आणि सोबत, आणि वेदांतूने मला त्या बाबतीत खूप सपोर्ट केला. आणि आज सध्या असं आहे की महाराष्ट्रातील मला तरी असं वाटतं की मागच्या वर्षी 10वी पास झालेला प्रत्येक विद्यार्थी मला ओळखतो, कारण आमच्या मॉर्निंग सेशन मध्ये जे मॉर्निंगला 4ला मी सेशन घ्यायचो लाईव्ह सेशन पेपरच्या आधी, त्याला जवळपास 22,000 ते 23,000 लाईव्ह वॉचिंग असायची, जे महाराष्ट्रामध्ये तरी हायेस्ट आहे. एवढे लाईव्ह मध्ये संख्या असणं हे तुझ्या चांगल्या शिकवणीचा एक काय म्हणू आपण फळ आहे असं आपण म्हणू शकतो. पुढे जात असताना तू आता इंट्रोडक्शन मध्ये उल्लेख केला की तुला टीचिंगच करायचं होतं, आताही तू टीचिंगच करतोय. तर हे सुरुवात कुठून झाली की आपल्याला टीचिंग मध्येच किंवा या फील्ड मध्येच उतरायचं आहे, मग ते ऑफलाईन असो किंवा ऑनलाईन, ती सुरुवात कुठून झाली? सुरुवात म्हणायची तर 10वी पासूनच. म्हणजे माझ्या क्लासमध्ये जे विद्यार्थी होते ते बरेच जण असे होते की ज्यांनी कोचिंग क्लास लावले नव्हते. आम्ही पण कोचिंग क्लास नसल्यामुळे असंच चालू होतं. तर त्या मुलांना मी सांगायचो, शिकवायचो की आता त्यांना स्कूलमध्ये काही गोष्टी समजत नाही, तर मग बसून माझे 2 मित्र होते त्यांना मी शिकवायचो. सेम गोष्ट कॅरी झाली पॉलिटेक्निकमध्ये. तिथं जे मुलं बॅकलॉग राहायचे मग ते मुलं माझ्याकडे यायचे, कारण मी मॅथ्सचा टॉपर. मग ते बॅकलॉग मुलं यायचे की प्रवीण मदत कर, मग मी त्यांना पण शिकवायचो पेपरच्या 2 दिवस आधी की चला फटाफट रिव्हिजन करून दिले. सेम गोष्ट इंजिनिअरिंग मध्ये पण आली की जे बॅकलॉग लागले, कारण आपल्याकडे इंजिनियर म्हटल्यावर बॅकलॉग पाहिजेच आणि असे मित्र खूप सारे होते. त्या सगळ्यांना मग ती सवय पडली की हा म्हटलं आपल्याला हे जमतं, आणि मी ज्यांना पण शिकवलं ना ते पास झाले, त्यांचा परत बॅकलॉग लागला. त्यामुळे ती गोष्ट एक छान झाली की मला आवड होती की टीचिंग करायची. मग मी इंजिनिअरिंगला आल्यावरच माझं हे होतं की आपण इंजिनिअरिंग कम्प्लीट करू, कारण 1 डिग्री लागते सगळ्या गोष्टी. आणि इंजिनिअरिंग मध्ये ना खूप अप्स अँड डाऊन्स आहे, तुम्हाला खूप एंगेजमेंट राहावं लागतं. असं नसं कॉलेजकडे तुम्ही लक्ष नाही दिलं चालणार नाही, आणि तुम्हाला प्रत्येक आठवड्याला काहीतरी आहे, सबमिशन्स आहे, बाकी गोष्टी आहे, प्रॅक्टिकल्स आहे. त्यामुळे तुम्ही एक स्किल वाढतं की तुम्हाला एंगेज राहण्याची सवय लागते. आणि सेम सवय मला टीचिंग मध्ये आणायची होती. आता सध्या मुलं बघतात की मी 12 तास 14 तास मॅरेथॉन घेतले, सेम गोष्ट मला ती दिली इंजिनिअरिंगने. कारण ही गोष्ट मी इंजिनिअर असतो, मी जर दुसरं काही पण केलं असतं ना, नाही घेतलं गेलं असतं. तुम्ही इंजिनिअरिंग केल्यानंतर शिकता की एक्स्ट्रीम पॉईंट पर्यंत जाऊन कसं काम करावं लागतं, स्ट्रेच किती करायचं, मग तेव्हा रात्र जागतो. तर मला ती गोष्ट आणि माझी टीचिंगची आवड, कारण मला शिकवायला आवडतं, मी दोन्ही गोष्टी मिक्स केल्या आणि माझं स्वतःचं ऑफलाईन स्टार्ट केलं. आणि ते पण मी ग्रॅज्युएट होण्याच्या आधी केलं होतं, लॉकडाऊन मध्ये घरी गेल्यामुळे तेव्हाच केलं होतं ऑफलाईन स्टार्ट. तर तुझा आयुष्यातला स्ट्रगल किंवा प्रवास हा मी विद्यार्थी दशेपासून बघतोय, कारण मलाही विद्यार्थ्यांमध्ये मिसळायची, त्यांच्या भावना जाणून घ्यायची, त्यांना गाईड करायची फार आधीपासून सवय आहे. तर मला आठवते तुझा टीचिंगचा किंवा शिकवण्याचा प्रवास 4 विद्यार्थ्यांपासून सुरू झाला होता. ते आज करेक्ट ऑफलाईन टीचिंग मध्ये, ते आज आता तू थोड्याच वेळपूर्वी सांगितलं की 22,000 मुलं हे लाईव्ह तुझ्या क्लासमध्ये अटेंड करतात. तर हा प्रवास नक्की काय होता, कसा अनुभव होता तुझा? आता यामध्ये सर मी लॉकडाऊन मध्ये स्टार्ट केलं शिकवणे, तेव्हा मी 3rd इयरलाच होतो इथं PCSYला. तर लॉकडाऊन मध्ये घरी असल्यामुळे माझे वडील वारले कोविडमुळे 2020 सप्टेंबर. त्यानंतर घर सांभाळायचं होतं, तर मी पोस्ट ऑफिस जॉईन केलं होतं सध्या जॉब म्हणून. तर मी पोस्टमन होतो गावामध्ये, मग पत्र वाटायचे दिवसभर. पण ना ते कामामुळे मला खूप स्ट्रेस यायला लागला, कारण घरी बोलायला कोणी नाही, आईची तब्येत खराब झाली होती, मीच घरी. आणि त्यामुळे एवढं स्ट्रेसमध्ये ना मला एकच गोष्ट होती की असं काहीतरी करायचं आहे ज्यामुळे मी या सगळ्यातून बाहेर पडेल. मग मी स्वतःचं ऑफलाईन सेंटर स्टार्ट केलं. ऑफलाईन सेंटरने म्हणतात मी शिकवणे स्टार्ट केले, सिम्पल. ते गावात ऑलरेडी शिक्षक शिकवत होते. आता मुलं जुने त्यांच्याचकडे जाणार होते, माझ्याकडे फक्त 4च मुली आल्या. त्यावेळी अशाच की आता सर शिकवतात 10वी, तर मी त्यांना दिवसातून कमीत कमी 6 तास शिकवायचो. कारण मला माहिती होतं की मी जोपर्यंत शिकवतो तोपर्यंत मी फ्रेश राहतोय. ते शिकवून एका साईडला झालो की मला प्रेशर यायचं, मग टेन्शन यायचं, लाईफ बद्दल गोष्टी यायच्या. मग मी त्यांना शिकवणं सुरू केलं. 4 दिवस मी त्यांना पूर्ण 6 महिने पूर्ण डेडिकेशनने शिकवलं. नंतर प्रॉब्लेम असा आला की त्यांची एक्झामच झाली. मग मला असं झालं की आता चला परत सुरू करावं लागेल. मग मी परत दुसऱ्या वर्षी थोडं मार्केटिंग करून मुलांना शिकवून सुरू केलं. तेव्हा 30-40 मुलं आले 8वी ते 10वीचे. मग त्यांना शिकवणे स्टार्ट केले. त्या 4 मुली तोपर्यंत 11-12 मध्ये गेल्या, त्या मुली पण होत्या 11-12 साठी. नंतर लागला रिझल्ट सर, खूप छान रिझल्ट. म्हणजे तालुक्याचे पहिले 3 टॉपर,
पहिल्यांदा आपल्या अकॅडमीतून आले. म्हणजे असं झालं की जामोद गावातून तालुका टॉपर कधीच आला नव्हता, तो माझ्या अकॅडमीतून आला आणि पहिले तालुक्याचे 3 आले. तर जवळपास त्या एरियातील सगळ्या स्कूलचे टॉपर माझ्याकडे होते. आणि मग नंतर झाली मार्केटिंग, कोणीतरी आलंय आणि मी त्यात खेळला एक मास्टर माइंड प्लॅन, तो म्हणजे डिजिटल बोर्ड. म्हणजे त्याकडे ना सगळे टीचर्स असे होते जे एजेड आहे, त्यांना डिजिटल बोर्ड, न्यू टेक्निक्स याबद्दल माहिती नव्हत्या आणि मला ह्या गोष्टी करायच्या होत्या. मग मी काय केलं, आपल्या स्पेसिफिकचे सगळे विद्यार्थी, कारण इंजिनिअरिंग ना तुम्हाला फक्त शिकवत नाही तर खूप साऱ्या गोष्टी देतात, ते म्हणजे दिले मित्र. आता माझ्यासोबतचे सगळे मित्र कॉलेज थ्रू प्लेस झाले आणि त्या सगळ्यांना छान पॅकेज मिळालं. तर सगळ्यांना 40,000 50,000 याच्यापेक्षा वरच महिना येत होता. त्या मुलांना 3,000 4,000 काही वाटत नव्हतं, कारण त्यांना घरी द्यायचं नाही. सो मी सगळ्या मित्रांकडून घेतली उधारी की एक काम करा, मला ना 3,000 4,000 पाठवा, मी तुम्हाला 1 वर्षानंतर जमलं तर परत करेल. आणि मी तसे 3-3.5 लाख जमा केले आणि 2 डिजिटल बोर्ड घेऊन घेतले की चला आता शिकवायला पाहिजे. मग ते डिजिटल बोर्ड झालं अट्रॅक्शन, एक तर क्वालिटी ऑफ टीचिंग वाढली, त्यामुळे ना बरेच मुलं आले. तर माझे 4चे झाले 40, 40चे झाले 400 आणि रिझल्ट आणि ते इनोव्हेटिव्ह टीचिंग, त्यामुळे खूप ब्रांच मोठी झाली. आणि लास्ट इयर जेव्हा मी बंद केला ऑफलाईन, तेव्हा जवळपास माझ्याकडे 700 विद्यार्थी होते आणि स्वतःची मोठी अकॅडमी होती. म्हणजे 4 विद्यार्थी ते 700 विद्यार्थी ऑफलाईन मध्ये. आणि त्यामुळे माझं स्वतःचं घर झालं, गाडी झाली. कारण ऍट द एज ऑफ 25 सगळ्यांना पाहिजे की घर असलं पाहिजे. मी स्वतःचं घर केलं, ते केलं, त्यामुळे ऑफलाईननी मला खूप काही दिलं. नंतर मग स्वप्न की स्वतःचं स्वप्न कसं आहे, मी स्वप्न पोस्टपोन केले होते, बंद नव्हते केले, म्हणून मी स्वतःचं घेतलं की आता सर्व रेडी आहे, आपण काहीतरी करू शकतो स्वतःचं. मग मी क्लासेस केले ऑनलाईन साठी, मग सर्व ऑफलाईन बंद केलं आणि पुणे शिफ्ट केलं ऑनलाईन साठी. आणि आज ऑनलाईन 1 वर्षातच असं आहे की जवळपास मला तरी असं वाटतं ही गोष्ट असं कोणाची नजर ना लागो, टचवूट, की माझं महाराष्ट्रामध्ये लास्ट इयर सगळ्यात जास्त चॅनल चालले. कारण 1,50,000 आम्ही सबस्क्रायबर गेन केले विथ वेदांतू. आणि हायेस्ट वॉचिंग मला गेली मॉर्निंगला 22,000 आणि ती कंटिन्युअसली 4 पेपरसाठी गेली, म्हणजे सगळ्यात जास्त आहे. चांगली अचीवमेंट आहे. तर पुढे जाताना मला, आता आम्ही पण टीचिंग मध्ये आहोत, मला आता 10 वर्ष पूर्ण होतील इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना शिकवून. तर मी पण दोन्ही ड्युअल टीचिंग केलेलं आहे. कोरोना होता तेव्हा आम्ही ऑनलाईन मध्ये शिकवलेलं आहे. तेव्हा मला आठवतं, आम्ही मुलं घरी होते, आम्ही कॉलेजमध्ये यायचो, जो काही पिरियड होता आम्हाला ठरवून दिला तेव्हा, आणि तेव्हा आम्ही लॅबमध्ये येऊन अक्षरशः व्हिडिओ शूट करायचो. मेट्रोलॉजी अँड मेकॅनिकल मेजरमेंट माझा विषय होता. तर त्यामध्ये त्या व्हर्नियर कॅलिपरचे डायमेन्शन झूम करून आवाज देणे, ते व्हिडिओ एडिट करणे आणि मग ते गुगल क्लासरूमला अपलोड करणे किंवा झूम मीटिंग वरती ते लाईव्ह आपण क्लासेसमध्ये शिकवणे. तर यामध्ये कसरत भरपूर असते खूपच. पण तरीही आता तो आमचा अनुभव लिमिटेड होता तेवढ्या पिरियड पुरता, आता आमचं ऑफलाईन टीचिंग मध्येच जास्त आहे. तर मला एक प्रश्न असा विचारावासा वाटतो की ऑनलाईन टीचिंग आणि ऑफलाईन टीचिंग याबद्दल तुझं मत काय, आणि कुठलं जास्त इफेक्टिव्ह आहे किंवा कुठल्या टीचिंग मध्ये तुला भविष्य दिसतंय की बाबा या पद्धतीचं शिकवणी ही खूप जास्त चांगली होऊ शकते भविष्यात? ओके, तर सध्या तरी माझ्या दृष्टीने जर मुलगा स्वतः करणारा असेल की त्याला शिकायचंच आहे आणि आजूबाजूला टीचर अवेलेबल नाही, तर त्या मुलांसाठी सध्या गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे ऑनलाईन टीचिंग. कारण तुम्हाला घर बसल्या टॉपचे, इंडियाचेच नाही तर बाहेरचे पण एज्युकेटर अवेलेबल होत आहे ऑन फिंगर टिप्स. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे, पण त्यांच्यासाठी बेनिफिशियल आहे. बट आजकालची जनरेशन ना कॉन्सन्ट्रेशन होत नाही ड्यू टू मोबाईल फोन्स, शॉर्ट्स, रील्स, आणि त्यामुळे ना ते मुलं युट्यूबला येऊन शिकतील असं पॉसिबल नाही. आता मी माझीच जर्नी सांगतो. आता सध्या जेव्हा मी आता तुम्हाला सांगतो की मॉर्निंग 4ला 22,000 मुलं शिकायला यायची, आता मी सेम एनर्जीने व्हिडिओ अपलोड करतो, 1000 व्ह्यूज पण जात नाही. कारण काय, तर मुलांना आज झालं की एक्झाम टाइमला शिकायला येतात आणि आता सध्या शिकायला येत नाही. तर त्यामुळे ना या मुलांसाठी ऑफलाईनच बेटर ऑप्शन. जे मुलं स्वतःहून करतील, स्वतःहून इच्छा असेल त्या मुलांसाठी ऑनलाईन ओके. मी सजेस्ट करेल की बेस्ट आहे, तुम्ही गावामधून कुठूनही ऑनलाईन साठी शिकू शकता. बट जे ऑफलाईन मध्ये होतं ना त्या गोष्टी ऑनलाईन मध्ये होणे पॉसिबल नाही. मी ऑनलाईन टीचर असल्याने सांगतो की पॅरेंट्सनी मोस्टली जर तुमच्या आजूबाजूला टीचर्स अवेलेबल असतील चांगले तर ऑफलाईनच जायला पाहिजे, जर टीचर्स अवेलेबल असतील तर. पण ना 11-12 मध्ये सध्या ती धोकादारी सुरू आहे की जेई नीट हे सांगायचं, बॅनरवरती लावायचं आणि शिकवायचं स्टेट बोर्ड. म्हणजे ते मुलांना कॉम्पिटिशन मध्ये येतच नाही. त्यांना ते याच्यात ते डबक्यातलं बेंडूक सारखे कंडिशन ठेवायची, त्यांना मेन कॉम्पिटिशन दाखवायचंच नाही. तशा मुलांनी तिथं नका करू, तिथं त्यापेक्षा मग ऑनलाईन बेटर ऑप्शन आहे. पण टीचर्स असतील तर ऑफलाईन, आणि टीचर्स अवेलेबल होत नसतील तर ऑनलाईन पेक्षा बेस्ट ऑप्शन काहीच नाही. आणि टीचर्सच्या दृष्टीने की टीचरने कुठे शिकवायला यायचं, तर टीचर्सच्या दृष्टीने ऑनलाईन मध्ये खूप मोठं मार्केट आहे इन केस ऑफ फेम आणि मनी. आता माझं लहानपणापासून स्वप्न होतं की मला फेमस व्हायचं आहे, आणि छोट्याशा गावातून माझं असं होतं की मजासाठी तरी लोक आले पाहिजेत फोटो काढायला. पण मला तरी ऍज अ टीचर ऑनलाईनच बेस्ट आहे. ज्या टीचरचं असं आहे की कसं ना हळाचा शिक्षक की मला मुलं घडवायचीच आहे, बसवायचीच आहे, आणि 4 पण घडले तरी चालतील, मग त्या शिक्षकांनी ऑफलाईन मध्ये शिकवलं तरी काही खराबी नाही. पण सरते शेवटी कन्क्लुजन असं यातनं मला जे दिसतंय ते
की जिथे तुम्हाला क्वालिटी एज्युकेशन दिसतं विद्यार्थ्यांनी तो मार्ग अवलंबला पाहिजे, तो मार्ग निवडायला पाहिजे. बरोबर. तर आता टीचिंग मध्ये तुला आता किती वर्ष होत आलेत? 5 वर्ष. 5 वर्ष. तर या 5 वर्षाच्या अनुभवावरून करिअर पॉइंट ऑफ व्ह्यू आता आपण थोडं डिस्कस करू, कारण तुझं इंजिनिअरिंग पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधून झालं. तुझ्या बॅच मध्ये बऱ्यापैकी सगळ्याच मुलांना जॉब हे आपल्या कॉलेजच्या प्लेसमेंट सेल थ्रू मिळालाच असेल, सगळ्यांना, सर्वांना. बरोबर. तर तुलाही जॉबची संधी असेल तेव्हा अवेलेबल, तर ती संधी तू घेतली होती का? घेतली नसेल तर का? मी ना, मला टीचिंगच करायचं होतं आणि मला पूर्ण स्वतःवर विश्वास होता की जर मी चुकूनही जॉब घेतली ना तर परत इकडे येणार, कारण एक पैसा यायला लागतो. कारण मला माहिती होतं मिनिमम 6 लाख पॅकेज तर सगळ्याच मुलांना भेटत होतं त्या टाइमला. म्हटलं आपण पण आहे चांगले विद्यार्थी, आपल्याला पण मिळून देईल. तर आता 6 LP आणि शूज सिलेक्ट झालेल्या व्यक्ती 50,000 दर महिन्याला अकाउंट मध्ये येतात. ते सोडून येतात. ते काय करतं, कंपनीला तुम्हाला बांधून ठेवतं. दर महिन्याला तुम्हाला 1 तारखेला चांगलं वाटतं, 30 तारखेला असं वाटतं जॉब सोडून द्या, 1 तारखेला परत वाटतं की नाही चांगली आहे जॉब. या ट्रॅपमध्ये फसतो. म्हणून मी ना आपल्या TNPCL ला डॉक्युमेंटच दिले नाही. मला TNPCL कडून किती कॉल आले होते, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच केलंच नाही की मला करायचंच नाहीये, या फील्डकडे जायचं नाही. कारण एकही इंटरव्ह्यू दिला आणि सिलेक्ट झाल्यानंतर सुटत नाही. मला टीचिंगच करायचं होतं. आणि आता जर जे नवीन मुलं आहे समजा आता की जे असे म्हणतात, तर एक डेडिकेटेड असावं प्रत्येक विद्यार्थ्याचं असं मला वाटतं. आता जसं माझं टीचिंगकडे होतं की मला हेच करायचं, तसं प्रत्येक मुलाचं असलं ना तर तिकडे होऊन जाते. पण ठीक आहे, तू एक एथिकल मार्ग निवडला. कारण बरेच विद्यार्थी सांगत नाहीत प्लेसमेंटला बसायचं नाही तरी रजिस्टर करतात. राईट. तू रजिस्टर केलं नाही हे सांगून केलं की नाही मला बाबा प्लेसमेंटला बसायचंच नाहीये, त्यामुळे तुला जी संधी मिळणार होती कदाचित ती एखाद्या गरजू विद्यार्थ्याला किंवा मिळून गेली असेल. ती पण एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे जी तू केली. करिअर पॉइंट ऑफ व्ह्यूच आता 5 वर्षाचा तुझा जो अनुभव आहे ऑनलाईन टीचिंग ऑफलाईन टीचिंगचा, तर या इंडस्ट्रीमध्ये काय संधी अवेलेबल आहेत? विशेषतः तू जेनझी विद्यार्थ्यांना शिकवतोय आणि आता ग्रॅज्युएशन मध्ये शिकणारे आणि पासआउट होणारी सुद्धा जेनझी जनरेशनच आहे. तर या विद्यार्थ्यांना काही संधी आहेत का? तू जे काम करतोय त्या क्षेत्रामध्ये खूप जास्त आहे आणि त्यांनी म्हणजे या क्षेत्रामध्ये वळायला पाहिजे का? की कन्व्हेन्शनल जे आहेत इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेणे, प्लेसमेंट मिळणे आणि जॉब करत राहणे, त्यांनी आपले स्वप्न मागे पडतात. तर तुझं काय मत आहे यावर? या फील्डमध्ये त्याच व्यक्तीने यावे ज्याचं खरंच टीचिंग हे स्वप्न आहे. जर कोणी पण असं असेल की नाही ऑनलाईन टीचिंग मध्ये फेम मिळतो, ऑनलाईन टीचिंगमुळे एक छान पैसे मिळतात, आजकाल पॅकेज छान आहे सर्व शिक्षणाचे, या गोष्टीसाठी टीचिंग मध्ये जागा नाही. तुम्हाला ऍट द एंड टीचिंग हे पॅशन पाहिजे. मी तुम्हाला सकाळी 4 वाजता उठून इच्छा पाहिजे की माझ्यामुळे मुलांचा फायदा झाला पाहिजे, मला शिकवायचंच आहे, प्रत्येक कन्सेप्ट हा वेगळ्या पद्धतीने शिकवायची इच्छा पाहिजे. त्या लोकांसाठी ना इथं खूप जागा आहे. आणि सर मी खरं सांगतो, आमच्यासोबत जेवढी आता फॅकल्टी काम करतात, बायोलॉजी सब्जेक्ट जर सोडला तर फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्ससाठी 90% टीचर हे इंजिनियर आहेत. सर्व इंजिनियर म्हणजे माझ्यासोबत शिकवणारे सगळेजण इंजिनिअरिंग ग्रॅज्युएटच आहे. सगळेजण इंजिनिअरिंगच करत आहे, कारण त्या लोकांचा ना एक क्लीन माइंडसेट होता की मला टीचिंग मध्ये यायचं. आता वेदांत पण लिहिताना हे लिहितात टीचर्स बाय चॉईस. तर तीच गोष्ट लागते की तुम्ही टीचर बाय चॉईस असायला पाहिजे. असं करून नाही चालणार की मला इंजिनिअरिंग करतोय नंतर मला कुठं चांगलं पॅकेज अवेलेबल होत नाहीये समजा, तर मग मी टीचिंगकडे जातो, असे बरेच जण करतात. तर हे करून उपयोगच नाहीये. तुम्ही 4 वर्ष 5 वर्ष टिकसाल, त्यानंतर तुम्हाला स्वतःला ते बोर व्हायला लागेल आणि मग क्वालिटी तुम्ही प्रोव्हाइड करसाल नाही. 4 दिवसानंतर तुम्हाला कोणता टॅकल करून पुढे निघून देईल. मग ऑफलाईन पण चालणार नाही, ऑनलाईन पण चालणार नाही. पण जे विद्यार्थी असे आहे की मला खरं टीचिंग मध्ये इंटरेस्ट आहे ना, तुम्हाला मी खरं सांगतो, तुम्ही ऑफलाईन स्टार्ट करा किंवा ऑनलाईन स्टार्ट करा, 3 वर्षानंतर तुमची लाईफ अशी असणार आहे की तुम्ही तुमच्या क्लासमधल्या प्रत्येक विद्यार्थ्यापेक्षा पुढे असणार, नक्कीच असणार. आता कारण मी टीचिंग मध्ये होतो ना, स्टार्टिंगचे 2 वर्ष खूप भारी गेले ऑफलाईन मध्ये. 4 विद्यार्थी 40 विद्यार्थी, नो इन्कम, 0 इन्कम समजा. त्यानंतर एका वर्षात मला जवळपास ऑफलाईन मी जवळपास 18 लाख दिली ऑन पेपर. मला असं माहिती 18 लाख 20 लाख, ज्यामध्ये माझं घर सर्व गोष्टी झाल्या, ज्या गोष्टींनी माझ्या बऱ्याचशा बॅचमेट पेक्षा पुढे निघून गेली. ही गोष्ट होता. मी ऑनलाईनला आलो सर, आता आपली अल्युमिनी मीट होता दरवर्षी, लास्ट टाइम मी आलो. मी माझ्यासोबतचे सर्व मित्र गप्पा करत होते की जॉब बद्दल याच्याबद्दल, तेव्हा माझ्याकडे बोलायला काही नव्हतं. आज मला आपल्या कॉलेजने इन्व्हाइट केलंय पॉडकास्टसाठी, जी खूप मोठी गोष्ट आहे. तर या फील्डमध्ये खूप काही गोष्टी आहे, फक्त तुम्हाला पेशन्स ठेवावे लागतील आणि पूर्ण मन लावून काम करावं लागेल. तर खूप साऱ्या गोष्टी. आणि जर पॅकेज आणि ह्या गोष्टी करायला गेले, कारण इंजिनियर लोक तोच विचार जास्त करतात की पॅकेज किती पाहिजे, तर खूप जास्त आहे सर. इव्हन आता मला जे ऑफर होत आहे सगळीकडून हे होत आहे खूप जास्त आहे की तेवढं इंजिनिअरिंगच्या मुलांना कंपनीमध्ये ऑफर व्हायला मिनिमम ऍट द एज 35, 36 किंवा 40 क्रॉस करावं लागेल. तेवढं ऍट द एज ऑफ 26 होत आहे ऑफर. मला थोडं ऍड करावंसं वाटतं, आता तुला ज्या संधी मिळत आहेत याच्या मागे तुझी 5 वर्षाची मेहनत आहे किंवा स्ट्रगल आहे. पण आजकाल मी
विद्यार्थ्यांचा जो माइंडसेट आहे तो असा बघतोय की मुलांना पॅकेज आणि पगार किती जास्त त्या ठिकाणीच मी अपिअर होणार, ती कंपनीच मला पाहिजे किंवा तो जॉबच पाहिजे, असा एक मला माइंडसेट विद्यार्थ्यांचा दिसतोय. तर माझे तेच म्हणणं आहे की बाबा पहिले तुम्ही ग्रॅज्युएशन नंतरचे 2-3 वर्ष हे तुम्ही स्किल एनहान्समेंटमध्ये इन्व्हेस्ट करा आणि नंतर आपोआप तुम्हाला पाहिजे त्या फील्डमध्ये, पाहिजे त्या डोमेनमध्ये, पाहिजे ते पॅकेज तुम्हाला भविष्यात इव्हन मी सांगतो, जर मी तेव्हा ऑफलाईन स्टार्ट केलं नसतं, 4 विद्यार्थी ते शिकवले नसेल ना, आज मी ऑनलाईन मध्ये नसतोच. बरोबर. कारण मी जे शिकवलं सध्या आता जे पण मी क्वालिटी डिलिव्हर करतोय, 14 तास 12 तास शिकवतोय, हे मी तेव्हा केलंय. त्यामुळे माझ्याच्याने आता होत आहे. नाही तर बरेच शिक्षक ना स्वतः शॉक होतात की तू कंटिन्यू 10 दिवस 12 तास 14 तास शिकवत होतो, गळा कसा जातो, हे कसं होतं. मी मागच्या वर्षी ऑफलाईन मध्ये ते डेली करत होतो, पण ती गोष्ट मी ऑनलाईन आणली. तर तुम्हाला ती गोष्ट करावी लागेल की स्वतः स्किलवरती काम करावं लागेल. कारण पहिल्या वर्षी मी जो कॉन्टेंट जसा शिकवला होता, आता समजा जो पण टॉपिक असेल तो टॉपिक मी खूप खराब शिकवला होता त्यावेळेस, असं मला आता वाटते. पण तेव्हा वाटायचं मला की आपण खूप छान शिकवतो. तर तुम्ही डे बाय डे सेम काम करून ग्रो होता. तर तुम्ही पहिल्याच वर्षी ते एक्सपेक्ट करणं की मला नाही याच पॅकेजच्या कंपनीसाठी बसेल, याच्यासाठी बसेल, मग तिथं जाऊन हालवू शकतात. जर तुम्ही जेवढ्या पॅकेजवर असाल तिथे एक्सपेक्टेशन वाढतील ना, त्यांची अपेक्षा कदाचित ऑब्व्हियसली असणारच आहे ना. कारण मला जर एवढं मोठं पॅकेज जर कोणी हायर करतात तर त्याच्या अपेक्षा असतील. त्यापेक्षा स्वतः स्किलवरती काम करा आणि स्किलनुसार डेव्हलप करा स्वतःला, कारण त्या एका इंटरव्ह्यूवर सगळं डिपेंड करत नाही. आपण पॉडकास्टच्या शेवटाकडे येतोय हळूहळू. तत्पूर्वी एक प्रश्न मला विचारायचा होता की इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट, मग तो भारतातून ग्रॅज्युएट होऊ देत की एखाद्या परदेशातून, त्याच्याकडे 3 गोष्टी ह्या नेहमी चेक केल्या जातात. मग त्या विद्यार्थ्याला ग्रॅज्युएशन नंतर किंवा इंजिनिअरिंग नंतर परदेशात शिक्षणासाठी जायचं असेल, पुढच्या हायर एज्युकेशनसाठी किंवा जॉब करायचं असेल, तर 3 गोष्टी चेक करतात: नॉलेज, स्किल आणि ऍटिट्यूड. किंवा या 3 पॅरामीटर्स वरती स्टुडंट इज बिंग जज की बाबा हा किती लेवलला स्टँड करतो. तीच फिलॉसॉफी आपल्या संस्थेमध्ये आपण बऱ्याच वर्षांपासून फॉलो करतोय. तर स्किल आणि नॉलेज ह्या गोष्टी कदाचित ज्या संस्थेमध्ये आपण शिकतो तिथे इन्वाईट केल्या जातात किंवा शिकवल्या जातात, किंवा प्रॅक्टिकल्सची आता नवीन एज्युकेशन पॉलिसी जी आलेली आहे त्यानुसार न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये प्रॅक्टिकल अवर्स आपण वाढवलेले आहेत. पण सध्या मला तुझा जो क्राऊड आहे, स्टुडंट्सला ज्यांना तू गाईड करतो, तिथे मला कुठेतरी ऍटिट्यूडचा इश्यू वाटतो खूप जास्त. तर हे बरोबर आहे का? आणि असेल तर त्याच्यावरती काही काम आपण करू शकतो का? किंवा त्या आता पॉडकास्ट 10वीतली मुलं कदाचित बघतील, ग्रॅज्युएशनची मुलं बघतील, पासआउट मुलंही बघतील, तर त्यांना तुला ऍटिट्यूड याबद्दल काय सांगायचंय किंवा तुझं काय मत आहे त्याबद्दल? मी जेव्हा विद्यार्थी होतो आणि आताचे जे विद्यार्थी आहे ना, त्यामध्ये बराच फरक पडलाय. त्या टाइमला जे 1-2 सिलेक्टेड विद्यार्थी होते की जे त्या ऍटिट्यूड मध्ये असायचे की आम्हाला अचानक मोठं व्हायचं आहे, हे करायचं आहे. आता ना 1-2% विद्यार्थी सोडले ना तर 95%, 97% विद्यार्थी असे की त्यांना डायरेक्ट मोठं व्हायचंय. डायरेक्ट म्हणजे सडन, रातोरात. म्हणून ना ही जनरेशन थोडी जास्त त्याकडे जास्तच ओढत आहे की सडन पैसा कसा येईल, सडन आपण ग्रोथ कसं होईल. तर सडन ग्रोथ होत नाही. आता मुलांना असं वाटतं, मुलं मला मेसेज करतात ना की सर तुम्ही 1.5 महिन्यामध्ये 1 महिन्यामध्ये 1 लाख सबस्क्रायबर गेन केले. त्यांना त्याच्या मागे 11 महिने काय केलं हे माहितीच नाहीये आणि त्यांना ते पाहायचं पण नाही. कारण त्याच्या मागे ना त्या मुलांना दिसते की तुम्ही 10 दिवस रात्रंदिवस जागले तेव्हा कुठं तुम्हाला 1 लाख सबस्क्रायबर तुम्हाला मिळाले. तर त्याच्या आधी मी 1 वर्ष कंटिन्यू रात्रभरच जागत आहे, पण हे कोणी बघत नाहीये. आणि या जनरेशनने तो ऍटिट्यूड चेंज करायला पाहिजे. कारण तुम्ही स्किल डेव्हलप करू शकता, 1 वर्ष 2 वर्षात होऊन जाईल. नॉलेज मिळतं, तुम्ही कॉलेजला याच्यावर शिकून त्याच्यावर शिकून ऑनलाईन शिकून ते घेऊ शकता. पण हे सगळं घेण्यासाठी ना तो राईट ऍटिट्यूड, यांना ऍटिट्यूड वरचा शब्द अर्थच समजलेला नाही या जनरेशनला. या जनरेशनला असं आहे की ऍटिट्यूड म्हणजे स्वॅग मध्ये राहणे, याला ऍटिट्यूड म्हणतात. तर ती गोष्ट नाही आहे. तर त्यांना ऍटिट्यूड म्हणजे सरळ गोष्ट आहे की तुम्ही कोणत्याही गोष्टीला कशा दृष्टीने पाहता, कसं पाहता त्या गोष्टीला. तर तुम्हाला एक गोष्ट म्हणजे मी सांगतो 10वीच्या मुलांना जे पाहतील त्यांना, सिंपल साधी गोष्ट आहे, कोणतीच गोष्ट रातोरात होणार नाहीये. मिनिमम 5 वर्ष 10 वर्ष तुम्हाला त्या गोष्टी मागे काम करावंच लागेल. आणि जेव्हा तुम्ही 5 वर्ष काम करणार ना तेव्हा तो एक दिवस तुमचा असेल, त्या दिवशी तुम्ही चमकणार. नाही तर आपण ना युट्यूबला बरेच जण बघतो, तुम्ही पण बघितले असेल, दरवर्षी 2-4 लोक खूप फेमस होतात, पण ते दरवर्षी गायब पण होतात, तेवढ्या स्पीडने खाली सुद्धा होतात. म्हणून ना तुम्हाला ती गोष्ट समजायला लागेल की असे स्टेडी ग्रोथ, ते रोम वॉज नॉट बिल्ट इन अ डे असं म्हणतात. त्या गोष्टीचा अर्थ समजा की कोणतीच गोष्ट रातोरात होत नसते. त्या गोष्टीत तुम्हाला 5 वर्ष द्यावे लागतील आणि एक पेशन्स ठेवायचे की कोणती गोष्ट मी करतोय तर ती डे बाय डे इम्प्रूव्ह होते आणि त्या गोष्टीचं फळ मिळेल, पण ती आजच्या आज नाही मिळणार. पण 4 वर्ष 5 वर्ष तरी या विद्यार्थ्यांनी स्वतःला सांगावं लागेल की 4 वर्ष लागतील 5 वर्ष लागतील, हे करावं लागेल. इव्हन मला पण ना युट्यूबला आलो होतो तेव्हा मी एका युट्यूबरला वॉक केलेला
त्यांना म्हटलं होतं मी आलो म्हटलं आता मी फुल टाइम करतो, 3-4 महिन्यात माझे म्हटलं 1 लाख पर्यंत होऊन जातील का. तो हसला होता समोरचा युट्यूबवर. म्हटलं का सर काय झालं, पण मिनिमम 1 लाख साठी 2 वर्ष पकडून ठेवा. आणि ती ही गोष्ट स्वतःला सांगणं की मला 2 वर्ष लागतील. कारण जर तू म्हणशील 3 महिन्यात झालं पाहिजे, होणार नाही. मी लिहून तर तुम्हाला होणार नाही. आणि जेव्हा होणार नाही तू तुटशील, घरी चालला असतो. जर तू आधीच 2 वर्ष स्पॅन सांगतोय स्वतःला की मला 1 लाख वर्षासाठी 2 वर्ष लागतील, जर त्याच्या आधी झालं तर व्हेरी गुड, तुझा कॉन्फिडन्स नाही झालं तर तू 2 वर्ष करशील तरी म्हणे, आणि 2 वर्षात होऊन जाईल म्हणे. त्या युट्यूबच्या त्या एका सेंटेन्सवर मी इथपर्यंत आलो की 1 वर्ष मी चालू होतो माझं की माझे 10,000 झाले होते 10 महिन्यात. स्टील मी खुश होतो की काय 10 महिने काही नाही. आणि त्याच्या पुढच्या 2 महिन्यात 1.5 लाख झाले. तेच जर मी 3 महिन्याच्या भरोशावर असतो ना, मी कधीच युट्यूब सोडून घरी गावाकडे ऑफलाईन सुरू केलं. आणि मी परत ना ऑफलाईन असं आधी सारखं करू पण शकलो नसतो, कारण मी कुठेतरी फेल होऊन आलोय. त्यात तो कॉन्फिडन्स राहिला नसता, कॉन्फिडन्स कमी झाला. तरी करावं फोकस विद्यार्थ्यांनी, आणि 5 वर्ष द्यायला पाहिजे. प्रत्येकाने कोणत्याही कामात 5 वर्ष तरी द्यायलाच पाहिजे. ठीक आहे, तुझ्याशी आपण जेवढ्याही गप्पा मारल्या त्यातून एवढं दिसलं, मेहनत, अथक परिश्रम, तुझ्या मित्रांनी केलेली तुला मदत, ज्यामध्ये तू इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स, डिव्हाइसेस हे तुझ्या आणि तुझ्या कम्युनिटीच्या स्टुडंट विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी तू जमा करू शकलास. आणि युट्यूबरने तुला दिलेलं ते योग्य मार्गदर्शन, या बेसिसवर बऱ्यापैकी तू पुढे आलायस. पॉडकास्टच्या शेवटी एक प्रश्न विचारू आणि आपण आजचा पॉडकास्ट हा इथे थांबवू. तुला काय आता भविष्य काय, पुढच्या 5 वर्षांचा किंवा 10 वर्षांचा आपण इंटरव्ह्यू मध्ये प्रश्न विचारत असतो, वेअर डू यू सी युअर सेल्फ आफ्टर 5 years. तसं तुझं काही प्लॅनिंग आहे का, किंवा 5 वर्षानंतर मी स्वतःला इथे बघतो, किंवा काय तुझे प्लॅन्स आहेत आता पुढे? मला ना आता म्हणजे हा क्वेश्चन ना आधी माझे मित्र प्रिपरेशन करायचे यासाठी की इंटरव्ह्यू मध्ये हा विचारतात क्वेश्चन, मी कधी प्रिपरेशनच नाही केलं. मला तरी असं वाटतं की मी खूप ज्या ठिकाणी मला अपेक्षा होती मी तिथपर्यंत पोहोचलोय. मला इथं आता स्टेबल राहायचंय. कारण तुम्ही बघितलं असेल बरेच जण फेमस होतात, आता माझ्यासाठी किती सारे मुलं आले, आज कोणतेही आलो तर मुलं फोटो काढतात. मला इथं राहायचंय, असं नाही करायचं की आता पोहोचलो आता संपलं, पुढच्या वर्षी मी ही सेम मेहनत करणार नाही, पुढच्या वर्षी कशाला मॅरेथॉन घ्यायची गरज आहे, मी झालो फेमस आता, असं नाही होणार. मी लिहून ठेवलंय ह्या सगळ्या गोष्टी की मी इथं ह्या गोष्टीमुळे पोहोचलोय आणि ह्या गोष्टी मी कंटिन्यू करत राहील. आणि मी जमलं तर याच्यापेक्षा जास्त पण गोष्टी करत राहील की जेणेकरून मी जिथं पोहोचलोय तिथं मला राहायचं आहे. कारण मला नाही गरज, असं नाही म्हणायचं मला की मला आता महाराष्ट्राचा फेमस झालोय, आता मला पुढे अजून इंडियाचा फेमस टीचर, जगातील फेमस टीचर, ते खूप मोठे स्वप्न आहे, ते बोलून फायदा नाही. त्यापेक्षा ना आपण महाराष्ट्रासाठी करतोय, मी मराठी आहे आणि मला ना इथंच राहायचंय. आणि ज्या पोझिशनला मी टिकलोय मला तिथं सस्टेन करायचंय. कारण ना बरेच टीचर आले, खूप जण येतात, काहीतरी पैशाच्या दृष्टीने इकडे तिकडे होतात, काही ऑफर्स येतात त्यामुळे इकडे तिकडे होतात आणि स्वतःचं नुकसान करून बसतात. मला ते काहीच करायचं. मी जेवढं कमावतोय ते खूप आहे, खूप जास्त येते. जेवढं मुलांचं प्रेम मिळते ते पण खूप जास्त आहे. आणि जेवढी मी मेहनत करतोय ती मी करत राहणार. आणि मला या जिथं पोहोचलोय तिथं मी कंटिन्यू राहणार, तीच अपेक्षा आहे. बरोबर. चला, चांगलं वाटलं तुझ्यासोबत गप्पा मारून. तर आम्ही अशी अपेक्षा करतो की तुझं मार्गदर्शन जसं 10वीतल्या विद्यार्थ्यांना आहे तसंच आपल्या कॉलेजला जे सध्या ग्रॅज्युएशनला शिकतायत तुझे ज्युनियर्स, यांनाही तुझं मार्गदर्शन असेल, त्यांना जी काही मदत लागणार त्याची. आणि आजचा पॉडकास्ट हा आपण या नोटवरती संपवूयात आणि पुढचे आपले जे काही पाहुणे असतील त्याबद्दलचा नवीन पॉडकास्ट हा लवकरच तुमच्या समोर येईल. तर प्रवीण, धन्यवाद तू वेळ दिल्याबद्दल. थँक्यू सो मच मला इन्व्हाइट केल्याबद्दल. ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. धन्यवाद.